मुंबईच्या वरळीमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे। कोळी दाम्पत्याला पहाटे कारनं फरफटत नेलंय। वरळीतील ॲट्रिया मॉल जवळील ही धक्कादायक घटना आहे। अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून कार चालक पळून गेलाय। शिंदेंच्या सेनेचे उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अपघातावेळी गाडीत त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांना आरोपी मुलांचाही शोध सुरू केला असून चालक मुलगा व ड्रायव्हर दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी वरळी पोलीस ठाण्याबाहेरून आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निखिल, मुख्य आरोपी मात्र अद्याप फरार आहे। राजेश शहा यांना जरी ताब्यात घेतलं असलं तरी मुख्य जो आरोपी आहे तो आणि त्याचा जो ड्रायव्हर होता तो अद्यापही फरार आहे। त्यांना शोधण्यासाठी पोलिसांकडून काय प्रयत्न केले जात आहेत? नक्कीच पाहायचं झालं तर या प्रकरणामध्ये ही घटना संपूर्णपणे सकाळी घडलेली आहे आणि घटना घडल्याच्या नंतर पोलिसांनी तात्काळ ह्या गाडीला देखील जप्त केलेलं आहे। गाडीला जप्त केल्याच्या नंतर या ठिकाणी गाडीचे मालक आहेत राजेश शहा, त्यांना या ठिकाणी पोलिसांनी बोलवून घेतलंय व त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। या संपूर्णपणे प्रकरणात पोलीस पुढची तपासणी करत या गाडीमध्ये असलेला मुलगा आणि त्यांचा ड्रायव्हर यांचे सीडीआर रिपोर्ट काढलेले आहेत, त्यासोबत त्यांचं ट्रॅकिंग देखील केलेलं आहे आणि त्यांना आता पोलीस आहेत ते ताब्यात घेण्याच्या तयारीमध्ये आहेत। या संपूर्णपणे प्रकरणात पाहायचं झालं तर कांदिवलीपर्यंत या आहे ती गाडी पळून नेलेली होती आणि कांदिवलीच्या या ठिकाणी गाडी सोडल्याच्या नंतर तो तिकडनं फरार झालेला होता। परंतु पोलिसांनी या पुढचा जो तपास आहे तो सुरू ठेवलेला आहे। थोड्याच वेळात पोलिसांच्या ताब्यात हे दोन्ही जे घटना घडली त्या ठिकाणी असलेले मिहिर शहा आणि त्यांचा ड्रायव्हर हा पोलिसांच्या ताब्यात असेल। पोलिसांनी त्या ठिकाणचे सीसीटीव्ही आहेत ते देखील तपासलेले आहेत आणि काही वेळातच या ठिकाणी फॉरेन्सिक टीमला देखील या ठिकाणी आता बोलवलेलं आहे। निखिल, राजेश शहा यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्यांची विचारपूसही केली जाते, त्यामुळे या प्रकरणाला आता काहीसं राजकीय रंग येताना देखील दिसतात। नक्कीच ही घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी धडक दिलेली जी चारचाकी गाडी आहे ती शिवसेनेचे उपनेते राजेश शहा यांची आहे, त्यामुळे ह्या संपूर्ण घटनेला राजकीय वळण आता प्राप्त झालेलं आहे आणि राजकीय वर्तुळातून देखील याच्यावरती टीकास्त्र होताना आपल्याला पाहायला मिळतं। याआधी देखील पुण्यामध्ये अशा प्रकारे घटना घडली, त्यावेळी देखील उच्चभ्रू अशा सोसायटीमध्ये असलेले व्यावसायिक यांच्या गाडीने हा संपूर्णपणे अपघात झालेला होता आणि त्यानंतर आज मुंबईमध्ये झालेला अपघात हा देखील त्याचप्रमाणे जी गाडी आहे ती देखील हाय क्लास गाडी आहे, BMW गाडी, आणि गाडीला देखील झेड ब्लॅक टिंट देखील या ठिकाणी पाहायला मिळते आहे। नक्कीच निखिल, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। आपण एक जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्यासोबत आहेत। अपघात घडलेल्या परिसरातून ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजय, ज्या ठिकाणी पहाटे हा अपघात झाला त्या ठिकाणी तू स्वतः आहेस, नेमकी काय घटना घडलेली होती एकदा सविस्तर सांगशील? आपण जर पाहिलं तर हे नाकवा कुटुंब, नाकवा दाम्पत्य जे आहे ते रोजच्या मासेमारीच्या व्यवसायासाठी ससून डॉक म्हणजेच ससूनला जे ती मासे विक्री करण्यासाठी जे ते गेले होते, तिथून मासे खरेदी करून ते पुन्हा एकदा त्यांच्या घरी परत असताना त्यांच्या गाडीला एका चारचाकी गाडीने उडवल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आली होती। प्रदीप नाकवा यांच्या पत्नी आणि ते दोघंही ॲक्सेस 125 या गाडीवरून ते प्रवास करत होते, त्यावेळी ॲट्रिया मॉलच्या इथं हा अपघात झाला। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यात हा अपघात जो झाला तो एका BMW चारचाकी गाडीकडून झाला। म्हणजेच आता जे राजेश शहा ज्यांना अटक करण्यात आली त्यांचा मुलगा मिहिर शहा जो आहे तो या गाडीतून एकंदरीत मुंबईच्या साईडने म्हणजे टाऊनच्या साईडने पुन्हा एकदा त्याच्या घराच्या रस्त्याने म्हणजेच दादरच्या भागात किंवा मग उपनगराच्या भागात जाताना ही गाडी जी आहे ती निघाली होती। भरधाव वेगाने ही गाडी होती, ती गाडी मागून येण्याचं दृश्य जे ते प्रदीप नाकवा यांनी पाहिलं होतं, त्यामुळे ते त्यांच्या गाडीला कंट्रोल करण्यासाठी बाजूला नेत असतात त्या गाडीला जे तर थेट BMW या चारचाकी म्हणजेच मिहिर शहाच्या काही वेळासाठी तुम्हाला फक्त थांबवते, आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे जोडले गेलेले आहेत। अतुलजी, तुम्ही संपूर्ण घटना ऐकलेली असेल। शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते जे आहेत राजेश शहा, त्यांच्या मुलाच्या गाडीने हा अपघात झालेला आहे। जर राजकीय नेत्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडनं जर अपघात असा होत असेल तर सर्वसामान्यांनी कोणाकडे न्याय मागायचा, खरं तर असा प्रश्न आता उपस्थित होतोय। हे असं आहे की हा जो बेदरकारपणा येतो कुठून, हा बेदरकारपणा जी सत्तेचा माज आहे त्याच्यातून येतो। पण मला त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की एवढ्या घटना झाल्या, मीडियाने एवढ्या घटना समोर आणल्या, मोठ्या प्रमाणावर त्याची चर्चा झाली, आम्ही कारवाई करतो असं दाखवण्यात आलं, तर तरी पण हा बेदरकारपणा जर समाजामधून जात नसेल, सत्तेच्या जवळ असलेले लोक जर अशा पद्धतीने वागत असेल तर हे फेल्युअर या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचं आहे। या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था याची 3 फेरा वाजलेल्या, याच्यापेक्षा
उत्कृष्ट उदाहरण दुसरं कुठलं असू शकत नाही. हो. पण त्यांना असं आहे की त्यांना सत्ता महत्वाची आहे, कायदा सुव्यवस्था महाराष्ट्राची महत्वाची नाही, महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांचा जीव महत्वाचा नाही आहे आणि त्याच्यामुळे ह्या अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यामुळे याला सर्वस्वी जर कोणी जबाबदार असेल तर हे सरकार आणि या सरकारमध्ये असलेले गृहमंत्री हे याला जबाबदार आहेत. अतुलजी, आपण बघितलं तर ह्या सगळ्या घटना बघितल्या तर असं वाटतं की सर्वसामान्यांच्या जीवाला काही किंमत राहिली नाही का, असा प्रश्न निर्माण होतोय. किड्या मुंग्यांसारखी माणसं मरतायत. तर तुम्ही एक विरोधी पक्षातले आहात, त्यामुळे तुम्ही सरकारला या संदर्भात काही उपाययोजना सुचवाल का? असं आहे की आता कुणी ठरवलेलंच आहे की तुम्ही किती काही म्हणा, आम्हाला काही फरक पडत नाही. त्यांना राजीनामा मागूनही काय फायदा आहे? आता 70 दिवसांनी निवडणुका आहे, जनता त्या गोष्टीचा निर्णय घेणार आहे की सत्तेतून आलेला जो माज आहे, पैशातून आलेला जो माज आहे, तो सामान्य लोकांच्या जीवावर उठलेला आहे. त्यामुळे याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. अतुलजी, आपण बघितलं तर या घटनेमध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय, तिचा पतीही अगदी गंभीर जखमी आहे. तुम्ही तुमच्या पक्षाकडून या दोघांना काही मदत करणार का? त्या संदर्भामध्ये पक्षाकडे आम्ही ते आता प्रकरण आलेलं आहे आणि प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष आमच्या वर्षाताई गायकवाड ज्या आहेत, नक्कीच याच्यामध्ये चांगली भूमिका घेऊन त्या परिवाराला मदत करत असताना एक समाजामध्ये पण एक संदेश देण्याचा प्रयत्न आहे. आपल्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की श्रीमंती म्हणजे काही दुसऱ्यांचे जीव घेण्याचं लायसन नाही आहे. सत्ता म्हणजे दुसऱ्यांची सेवा करण्याचं साधन आहे. सत्ता म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपलं राज्य पुढे नेण्याचं एक दिलेला मायबाप जनतेनं दिलेला तो आदेश आहे. त्याप्रमाणे जर आपण वागलो तर असं होणार नाही. कोणी श्रीमंतीच्या मस्तीत येऊ नये. 70 दिवसाचा कालावधी आहे. मस्ती जो करेल त्याला 70 दिवसानंतर नवीन काँग्रेसचं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार जे येईल त्याला सोडणार नाही, हे एवढं लक्षात घेतलं पाहिजे. हा संदेश आपल्या माध्यमातून या माज आलेल्या लोकांसाठी आम्हाला इथून द्यावासा वाटतो. धन्यवाद अतुलजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर ज्या चालकाच्या गाडीनं हा अपघात झालाय तो मिहिर शहा नेमका कोण आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर राजेश शहा नेमके कोण आहेत ते आपण पाहूयात. राजेश शहा पालघर जिल्ह्याचे शिवसेना एकत्र असतानाचे जिल्हा प्रमुख आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून राजेश शहा यांची ओळख आहे. शिवसेना पक्षफुटीनंतर राजेश शहा एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. त्यानंतर राजेश शहा यांच्यावर शिवसेना उपनेते पदाची जबाबदारी देण्यात आली. मागील 1.5 ते 2 वर्षांपासून राजेश शहा यांच्यावर शिंदेच्या शिवसेनेच्या गटाचे उपनेते पदाची जबाबदारी आहे. एकनाथ शिंदे यांच्या अतिशय निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्यांपैकी राजेश शहा यांचं नाव आहे. दरम्यान या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूयात. हिट अँड रन आणि ट्रॅफिक कंट्रोल याच्याबद्दल मला असं वाटतं की अनेक वर्ष आम्ही सगळे रोड सेफ्टीला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि दुर्दैव असं झालं की रक्ताची तपासणी बदलणे, पटकन बेल मिळणे किंवा काहीतरी चुकीचं माहिती देणे, हे सगळं जे त्या गृह खात्याकडून होतं आहे ना, त्याच्यामुळे लोक इतके कॅज्युअल झालेले आहेत गृहमंत्रालयाबद्दल की त्या वर्दीचा मान सन्मान आजही मला आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान मला आहे. आजही अतिशय उत्तम काम करते. काल पुण्यामध्ये चॅनलवर मी पाहिलं, त्या महिलाचे अश्रू हे सरकारला दिसत नाहीत. आम्हाला सगळ्यांना दिसतात, पण या असंवेदनशील सरकारला दिसत नाहीत. तर ज्या कारनं हा अपघात झाला त्या कार संदर्भातली काही अपडेट्स आहेत आणि या कारचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी. वरळी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज सकाळी धक्कादायक अपघात आपल्याला घडल्याचं पाहायला मिळत आहे. ॲक्ट्रिया मॉलच्या समोर हा संपूर्ण अपघात घडलेला आहे आणि या अपघातातली गाडी आहे ती आता वरळी पोलिसांनी हस्तगत करण्यात आलेली आहे. वरळी पोलिसांकडून या गाडी चालकाला देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आज सकाळी 5 वाजल्याच्या सुमारास ही गाडी आहे. या गाडीने दुचाकीवरती स्वार असलेल्या नाखवा कुटुंबियाला जोरदार धक्का दिला आणि यानंतर ह्या धडकेमध्ये या एका महिलेचा देखील मृत्यू हा झालेला आहे. या अपघातामध्ये वाहन चालक असलेले नाखवा हे या गाडीवरती उडाल्याचं
असल्याचं देखील पाहायला मिळतं आणि बोनेटवरती उडून आपण ह्या काचेवरती देखील ते आपटल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर ह्या गाडीवरती जो संपूर्ण मोठ्या प्रमाणात अपघात होताना पाहायला मिळतात। तर या ठिकाणी नाखवा कुटुंबीय आहेत ते मासे घेण्यासाठी गेलेले होते आणि काही मासे देखील ह्या गाडीवरती असल्याचं जे आपल्याला हे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। महत्त्वाचं म्हणजे या गाडीवरती पूर्ण ही गाडी आहे ती झेड ब्लॅक प्रिंटेड गाडी आहे आणि याच गाडीवरती वरती जर आपण पाहत असू तर डाव्या बाजूला कुठल्या तरी पक्षाचा चिन्ह असल्याचं देखील या ठिकाणी या गाडीवरती दिसून येते। या प्रकरणात आता पोलिसांनी गुन्हा नोंद केलेला असून संशयित आरोपीला ताब्यात घेतलेला असून त्यासोबत जी पुढची चौकशी आहे ती सुरू आहे, परंतु गाडीचे नंबर प्लेट आहे ते देखील काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात असल्याचं दिसून येत आहे। आता पोलिसांच्या माध्यमातून नक्की या प्रकरणात कुठले धागेदोरे पुढे येत आहेत आणि अशा प्रकारचे अनेक होणारे अपघात कशा प्रकारे रोखले जातात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। प्रवीण सह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई। या प्रकरणावर मनसेचे संदीप देशपांडे यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया। मला वाटतं दुर्दैवी घटना आहे। ते बिचारे मच्छीमारीचा व्यवसाय करतात, त्या ज्या महिला आहेत जी मी माहिती घेतली आहे त्याप्रमाणे त्या सकाळी मच्छी आणणं आणि मग ती बाजारात विकणं हा त्यांचा व्यवसाय आहे आणि अत्यंत दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आणि ह्या प्रकारच्या केसेस ही पहिली केस नाही। आपल्याला आठवत असेल तर साधारण 4 महिन्यापूर्वीच सुद्धा असा हिट अँड रनचा एक मृत्यू हा वरळी सीफेसला झाला होता। त्यामुळे मला असं वाटतं तिकडे ट्रॅफिक हवालदार ठेवणं, सिग्नल व्यवस्था उत्तम करणं, ट्रॅफिक रेग्युलेशन करणं या सगळ्या गोष्टी शासनाने केल्या पाहिजेत। ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि आमची मागणी आहे शासनाने त्वरित त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे। आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी अजय माने यांच्याकडे जाणार आहोत। ज्या ठिकाणी अपघात घडला त्या ठिकाणावरून ते लाईव्ह आहेत। अजय, तू त्या ठिकाणी आहेस। आज आपण बघितलं तर राजेश शहा यांना जरी अटक करण्यात आलेली असली तरी ज्या ठिकाणी हा अपघात झालाय त्या ठिकाणी काही पोलिसांचा बंदोबस्त आहे का? त्या ठिकाणी काही पाहणी करण्यात येते का? प्राची, ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी मी स्वतः उपस्थित आहे। सध्या इथे पोलिसांची एक गाडी जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे। खरं तर आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण वरळीला जाणारा रस्ता आहे आणि पुढेच ट्रॅफिक चौकी जी आहे म्हणजे ट्रॅफिक कंट्रोल रूमची जी बीट असते ती बीट चौकी पुढे सध्या इथे एकच पोलिसांची व्हॅन जी आहे ती उपस्थित आहे। बाकी अद्याप कुठलंही अजून पडताळणी करण्यासाठी पोलीस प्रशासन या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जर आपण संपूर्ण या हिट अँड रनचं एकंदरीत नेमकं हे प्रकरण काय समजून घेण्याचा प्रयत्न केला तर हा समोरचा रस्ता जो मी व्हिज्युअलमधून दाखवतोय तो समोरचा रस्ता टाउनकडून म्हणजे महालक्ष्मी CST कोलाबा साईडनी वरळीकडे किंवा तुम्हाला थांबवते। आपल्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे भरत गोगावले जोडले गेलेले आहेत। भरतजी, ही घटना आपण बघतोय पुण्यामधली घटना ताजी आहे। नाशिकमध्ये, नागपूरमध्ये अशाच हिट अँड रनच्या घटना घडतात। मुंबईमध्ये तशीच घटना घडली आहे। नेमकं कारण काय? घटना कमी होण्याऐवजी त्या वाढतानाच दिसत आहेत। बरोबर आहे, आपलं म्हणणं एकदम योग्य दिसतंय। कारण अपघात आपण पाहतोय तो आत्ताचा हा यांचा जो अपघात झालेला आहे शहांचा, तो नेमका कसा काय झालाय आणि एवढ्या पहाटे मला वाटतं काहीतरी 5:30चं काहीतरी टाइम बोलतायत लोक। तर नेमकं सकाळच्या वेळेला चहा पालघरवरनं कुठं चालले होते का पालघरकडे चालले होते म्हणजे अजून काय नेमकी खातरजमा आम्ही केलेली नाही आहे। परंतु जे काय आता घडलंय मग त्याच्यामध्ये काय कोण काय त्यांना पाठीशी घालेल किंवा काय अशातला प्रश्न नाही आहे। जर काय चूक असेल तर ठीक आहे आणि आपल्याला कल्पना आहे की स्वतः मुख्यमंत्री या बाबतीमध्ये अलर्ट आहेत। कोणी का असना ज्या वेळेला चूक होते ती भाग वेगळे होते, पण कसं झालंय काय हे आम्हाला पण अजून काही कल्पना नाही। आम्ही काय पूर्ण स्पष्टीकरण नाही देऊ शकलो या गोष्टीचं। परंतु जे काय असेल त्याचा पोलीस त्याचे तपास करतील आणि पोलीस जे काय वस्तुस्थिती असेल त्याप्रमाणे पुढे चालतील। भरतजी, तुमचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री वारंवार सांगतायत की या संदर्भामध्ये मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत, पण जर तुमच्या शिवसेनेच्या एखाद्या नेत्याकडनं जर अशी घटना घडत असेल, त्याच्या कुटुंबियांकडनं अशी घटना घडत असेल, ती खऱ्या अर्थानं दुर्दैवी आहे नाही ना, आम्ही कुठे नाही बोलतोय। परंतु अपघात झालेला अजून पोलिसांकडे तो तपास आता आहे आणि पोलीस त्यातून काय निष्कर्ष काढतायत म्हणजे आम्ही कोण काय त्याचा हस्तक्षेप करत नाही ना। पोलीस जे काही निष्कर्ष काढून की बाबा काय वस्तू जे आहेत ते आपल्या समोर आणतील आणि ते आणतील त्याला आम्ही ऍक्सेप्ट करू। भरतजी, विरोधकांचं असं म्हणणं आहे की या सगळ्यांना सत्तेचा माज आलाय आणि म्हणून हे खुलेआम काहीही करत सुटलेत असा आरोप केला जातो। नाही, असं कुठल्या नेत्याला वाटतं की आपल्या कार्यकर्त्यांनी
असे अपघात घडवावे, पक्षाला काय अडचण होईल असं करावं, असं कुठल्याही महाराष्ट्रातल्या पक्षाला वाटत नाही, काय नाही आणि नेत्याला वाटत नाही. परंतु आता विरोधकांना काहीच हातामध्ये भेटत नाही, त्यामुळे मग त्यांना ते बोलणं गरजेचं आहे आणि ते ठीक आहे, आम्ही त्याला जे काही चूक असेल तर आम्ही चुकावं. बरंजी, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. आपल्यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण देखील जोडल्या गेल्यात. विद्याजी, तुम्ही संपूर्ण घटना बघितली असेल, काय प्रतिक्रिया तुमची या घटनेवर? अतिशय संतापजनक प्रतिक्रिया आहे की लोकांना सकाळी सकाळी एवढ्या भरधाव वेगाने, रात्रीचे लोक क्लबमध्ये जातात, हॉटेलमध्ये जातात, दारू पितात आणि अशा प्रकारे गाड्या रॅश चालवतात, हे ताबडतोब बंद झालं. पण सकाळी सुद्धा हे जे फिश मार्केटला गेलेले असताना त्यांच्या मागणं यांना जोरात धडक मारली आणि त्याच्यामध्ये ते जे आहेत ते मृत्युमुखी पडलेले, हे भयंकर आहे. आणि शिंदे गटाचे जे कोणी आहेत ते, त्यांची BMW ही होती, तर त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. परंतु त्यांच्यावर कितीही कडक कारवाई झाली तरी जो माणूस मृत्युमुखी पडलाय तो परत येऊ शकत नाही. म्हणजे आनंदामध्ये अगदी सकाळी आपल्याला रविवार सेलिब्रेट करायचंय, मासे बिसे आणूया, काहीतरी चांगला बेत करूया, अशा भावनेनं गेलेले लोकांना अशा प्रकारे चिरडून टाकणं म्हणजे हे किती निर्धावलेलं आहे. पैशाचा, सत्तेचा एवढा मोठा माज आलेला आहे या लोकांना की तो माज उतरवणं म्हणजे कुठेही एकनाथ शिंदेंनी हे आपल्या पक्षाचे आहेत म्हणून यांना पाठीशी घालता कामा नये. अशा पुण्याला सुद्धा जे हिट अँड रनचं प्रकरण झालं त्याच्यामध्ये तो मुलगा, त्याचे सगळे एक एक प्रकरण त्याच्या वडिलांचे, आजोबाचे बाहेर आलेले आहेत, तसे या माजोरड्या लोकांचे एक एक प्रकरण बाहेर आले पाहिजे. यांना पैशाचा खूप माज आलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या गाड्या उधळत असतात. आणि यांना कळलं पाहिजे की सर्वसामान्य माणसं रस्त्यावरनं ट्रॅव्हल करत असतात, कोणी स्कूटरवरनं जात असतं, कोणी क्रॉस करत असतं, कोणी फुटपाथवरनं चाललं असतं, काही जण फुटपाथवर झोपलेले असतात. अशा लोकांच्या जीवाशी हे लोक खेळणं हे बंद झालं पाहिजे ताबडतोब. अशा लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि रात्रीचं चेकिंग वाढलं पाहिजे खूप मोठ्या प्रमाणात की दारू पिऊन लोक नशेत गाड्या चालवतात आणि निष्पाप लोकांचे जीव घेतात. हे अत्यंत निंदनीय आणि चीड आणणारं आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी हा जरी माणूस आपल्या पक्षाचा असला तरी यांना कुठल्याही परिस्थितीत वाचवता कामा नये. यांना जास्तीत जास्त शिक्षा, त्यांची मोठी जबाबदारी आहे की त्यांच्या पक्षाचा माणूस एक याच्यात सापडलेला आहे, कुठल्याही पक्षाचा असो तो माणूस, त्याचा काहीही प्रश्न नाहीये. इथे चिरडून टाकणं आणि ही निर्धावलेली वृत्ती जी आहे ती कुठेतरी आपण आता संपवली पाहिजे. बरंजी, तुम्ही ऐकलं असेल विद्या चव्हाण यांची मागणी आहे की जरी हा उपनेता तुमच्या पक्षातला असला तरी त्याला पाठीशी घालता कामा नये. काही उपनेता असू द्या किंवा नेता असू द्या, जी चूक आहे ती चूक आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. आम्ही मगाशी तुम्हाला काही शब्दात सांगितलेलं आहे की तो आमच्या पक्षाचा असू द्या किंवा अन्य कुठच्या पक्षाचा असू द्या, मुख्यमंत्री सगळ्यांचे आहेत आणि सगळ्यांसाठी आहेत. त्याच्यामुळे ते आमच्या पक्षाचे यांनी केले म्हणून आम्ही त्याला पाठीशी घालून काय पुढे करू अशातला भाग नाही आहे. प्रश्न एवढा सांगितला जातोय की जो काय घडलेला आता अपघात आहे हा डोळ्यासमोर आहे आपल्या, आणि जर पोलीस लोक त्याच्यामध्ये काय जर चुकीचं करतील तर मुख्यमंत्री त्यांना सोडणार नाही, कोणी का असेना. आणि त्याप्रमाणे आम्ही लक्ष ठेवून आहोत. हे मग सांगितलं ते काय चुकीचं नाही असं मला वाटतंय आणि जे काय पोलिसांच्या मार्फत होईल त्याला आम्ही चुकावं. सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, हा मुद्दा जो आहे तो सर्वसामान्यांच्या जीवाचा आहे. त्यामुळे विद्याताई, या घटना, राज्यभरात ज्या काही घटना घडतात या घटना थांबाव्यात म्हणून तुम्ही शरद पवारांचे राष्ट्रवादी म्हणून तुम्ही काय मागणी कराल सरकारकडे? नाही, या ज्या घटना आहेत ना यांचा पाठपुरावा आम्ही कायम करणार आहोत. आणि अशा प्रकारे पोलिसांनाच प्रेशर येतं की हा आमच्या पक्षाचा आहे, तो तमक्या पक्षाचा नेता आहे, त्यामुळे त्याच्यावरती कुठले कलम लावावे, काय करावे, कुठलं प्रेशर आपल्याला येईल, नंतर आपल्याला काय कठीण जाईल, त्यामुळे पोलिसच त्याचा विचार करतात. तर पोलीस हे प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांनी जो कोणी गुन्हेगार आहे त्याला या कायद्यांनव्हे जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल आणि असे गुन्हे कसे कमी होतील याचा विचार केला पाहिजे. पण तो विचार केला जात नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आम्ही याचा पाठपुरावा करू आणि कुठल्याही प्रकारे अशा घटना ह्या कमी झाल्या पाहिजे, होता कामा नये, यासाठी आम्ही प्रयत्न करू. नक्कीच विद्याजी आणि भरतजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे जर आरोपी कुठल्याही पक्षातला असो, मात्र कायदा हा सर्वांसाठी एक असतो आणि जर शिक्षा व्हायची असेल तर ती सर्वांना सेम व्हावी अशीच मागणी केली जाते. धन्यवाद, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिल्यात. यानंतर या संदर्भात सचिन आहिर यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया. सकाळी जी घटना घडली ही दुर्दैवी आहे आणि ह्याची तातडीची चौकशी व्हायला पाहिजे. मी स्वतः वरिष्ठ पोलिसांचे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्या तपास सुरू आहेत, परंतु अशा घटना हे वारंवार होत आहेत. पुण्याचा एक प्रकरण झाल्यानंतर परत एकदा अशा प्रकारे कोळीवाड्यातल्या आमच्या एका महिला भगिनीचे दुर्दैवीने निधन होणं ही दुर्दैवी आहे आणि म्हणून तातडीने ह्याच्यातली कारवाई केली पाहिजे आणि शासनाने मृत जे असलेल्या ज्या महिला आहेत त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबांना पण तातडीने मदत आर्थिक केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. तर या संदर्भात बोलण्यासाठी आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी अजय माने यांच्याकडे जाणार आहोत. अजय, तू काही वेळापूर्वीच दाखवलंस ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे केवळ पोलिसांची एकच व्हॅन आहे. आपण जर बघितलं तर या संपूर्ण जर घटनेचा अभ्यास करायचा असेल किंवा माहिती मिळवायची असेल तर आजूबाजूला जी काही सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, दुकानांमध्ये जे काही कॅमेरे आहेत त्यांच्या आधारे संपूर्ण घटना नेमकी कशी घडली याची माहिती मिळवता येऊ शकते. मात्र पोलिसांकडून असं काहीच होताना दिसत नाहीये. प्राची, आता जी माहिती मिळते त्या ठिकाणून असं कळतंय की पोलिसांनी सगळे सीसीटीव्ही रेकॉर्ड जे आहेत ते आपल्याकडे मागून घेतलेले. सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी जर कॅमेरे पाहायचे झाले तर ह्या संपूर्ण परिसरात जर पुढच्या भागाला लवकर असे कॅमेरे नाहीत, पण मागे जर आपण पाहिलं ज्या ठिकाणाहून हा संपूर्ण रस्ता जो आहे तो येतो त्या ठिकाणी म्हणजेच इथे एक ईडीचं ऑफिस सुद्धा आहे, त्याच्या समोर कॅमेरा जो आहे तो आपल्याला लागलेला पाहायला मिळतो. त्यामुळे त्या सीसीटीव्हीच्या आधारे आपल्याला काय भेटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. इथे एकंदरीत 4 कॅमेरे जे आहेत ते लागलेले पाहायला मिळतात आणि या संपूर्ण भागात जो आहे तो हा संपूर्ण अपघात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. हा रस्ता जो आहे तो महालक्ष्मीवरून जो आहे तो टाउनच्या साईडला उपनगराच्या साईडला जाणारा रस्ता आहे आणि त्या ठिकाणी जाण्यात आलेला दुसरा कॅमेरा जो आहे तो जो ब्लाइंड स्कूलच्या समोरच्या भागात आहे. म्हणजेच ज्या रस्त्याला हे संपूर्ण अपघात झाला त्याच्या विरुद्ध दिशेला एक कॅमेरा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचसोबत जर पाहिलं तर अट्रिया मॉलच्या आजूबाजूचे जे आता सुरू असलेले दुकानं आहेत त्याच्या कॅमेऱ्याच्या आधारावर संपूर्ण ही पाहणी करता येईल. पण ट्रॅफिक कंट्रोलच्या अनुषंगाने जर पाहिलं तर इकडे आता 5 कॅमेरे आहेत आणि त्याचे फुटेज जे ते इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाने आपल्या हाती घेतलेले आहेत आणि त्याच्यावरून तपास सुरू करण्याचा केला गेला असं म्हटलं जातं. या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सकाळी 5:30 वाजता जो आहे तो हा संपूर्ण अपघात झाला. त्यामुळे आता ही कॅमेराची यंत्रणा किती मजबूत आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा असेल, कारण की अशा अनेक घटना इथल्या मुंबईच्या धावत्या वेगाच्या जागेवर घडत असतात, पण किती आरोपींना जे ते पकडला जातं किंवा त्यांच्यावर कारवाई केली जाते. आता जर आपण पाहिलं तर आट्र्याच्या समोरच्या भागात मॉलच्या शेवटच्या कॉर्नरच्या भिंतीमध्ये एक कॅमेरा जो आहे तो पाहायला मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते. एक सर्वात मोठी बातमी समोर येते. अपघातावेळी गाडीत त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर असल्याची माहिती समोर आलेली आहे. पोलिसांनी मिहीर शाह यांच्या ड्रायव्हरलाही ताब्यात घेतल्याचं कळत आहे. अपघातावेळी मिहीर शाह सोबत त्याचा ड्रायव्हरही होता आणि अपघातानंतर मिहीर शाह गोरेगावला गेला होता. ज्या मित्रांकडे थांबला होता त्यांच्याकडे पोलीस टीम पोहोचलेली आहे आणि या मित्रांचीही देखील आता चौकशी केली जाणार आहे. मिहीर शाह याच्या ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आल्याचं कळत आहे. काही वेळापूर्वीच राजेश शाह यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्याच पाठोपाठ आता मिहीर शाह याच्या ड्रायव्हरलाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे. मात्र अद्याप मिहीर शाहला ताब्यात घेण्यात आलेलं नाही, त्याचा शोध सुरू आहे. मात्र अपघातानंतर ज्या मित्रांकडे मिहीर शाह गेला होता त्या मित्रांच्या घरी देखील आता पोलीस पोहोचलेले आहेत आणि त्या मित्रांची देखील चौकशी केली जाणार आहे. अपघातानंतर मिहीर शाह गोरेगावला गेल्याची माहिती समोर येते. तो त्याच्या काही मित्रांकडे थांबलेला होता आणि ज्या मित्रांकडे तो थांबला होता त्या मित्रांच्या घरी पोलिसांची टीम पोहोचली आहे. पोलिसांनी मिहीर शाह याच्या ड्रायव्हरलाही ताब्यात घेतलंय. त्यामुळे हा ड्रायव्हरच्या कबलीतून नेमके काय समोर येते हे देखील बघावं लागणार आहे. मुंबईच्या वरळीत हिट अँड रनची ही घटना घडलेली होती. एका कोळी दाम्पत्याला भरधाव कारनं उडवलं आणि यामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला आणि पतीची अवस्था देखील गंभीर आहे. सकाळी पहाटे वरळीमध्ये ही घटना घडली आणि यानंतर कार चालक त्या घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता आणि त्यानंतर काही तासांनी आरोपीच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आलं. तर या संदर्भातली अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून. निखिल, जो ड्रायव्हर होता त्यालाही ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि या अपघातानंतर मिहीर शाह ज्या मित्रांकडे गेला होता त्या मित्रांच्या घरी देखील पोलिसांची टीम पोहोचली आहे. नक्कीच प्राची, या प्रकरणात आता पोलिसांची एक पुढची स्टेप आपल्याला पाहायला मिळते. या प्रकरणामधील सगळे धागेदोरे जोडत असताना पोलिसांनी आता मिहीर शाह याचा ट्रॅक जो आहे तो शोधलेला आहे. मिहीर शाह हा अपघात झाल्याच्या नंतर गोरेगाव येथील घरी गेलेला होता आणि गोरेगाव येथील घरी गेल्याच्या नंतर त्यांनी पुढे कुठे जात आहे त्याची माहिती संपूर्णपणे त्यांनी त्याच्या मैत्रिणीला दिलेली होती आणि या संदर्भामध्ये आता पोलीस मैत्रिणीची चौकशी करण्यासाठी मैत्रिणीला देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून
जी चौकशी आहे ती देखील सुरू ठेवलेली आहे. मैत्रिणीला सांगितलेल्या म्हणण्यानुसार तो ज्या मित्राकडे जातोय तर त्या मित्राच्या घरी देखील वरली पोलिसांची एक टीम आहे ती देखील आता पाठवण्यात आलेली आहे आणि तो मीरशा नक्कीच त्या ठिकाणी गेला आहे की नाही याची खातिरदारी पोलीस करत आहेत. या संपूर्णपणे तपासात प्रामुख्याने सर्वप्रथम आहे ते राजेश शहा यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि राजेश शहा यांच्याकडून अधिकची माहिती घेत असताना घटना घडल्याच्या नंतर सर्वप्रथम फोन हा राजेश शहा यांना केल्याची देखील माहिती आता पुढे येते. या संदर्भात पोलीस अधिकचा तपास करत असताना CDRचा आता जो रिपोर्ट आहे तो मिहीर शहाचा काढला जात आहे आणि या घटनेच्या नंतर नक्की त्याने कोणाकोणाला फोन केला आणि या संदर्भात त्यांनी कोणाला माहिती दिली यापर्यंत आता पोलीस पोहोचत आहेत. नक्कीच निखिल, तर आपण अशी आशा करूयात की आता दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर लवकरच मुख्य आरोपीलाही ताब्यात घेण्यात येईल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.